नाशिकमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। पंचवटी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई करत एका पोलीस अंमलदाराला रंगेहात पकडला आहे। अपघाताच्या गुन्ह्यात तडजोड करून देण्यासाठी तब्बल 10,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। यापैकी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अंमलदार संदीप डको गांगोडे याला एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। अपघाताच्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारून बळ काढणाऱ्या पोलीस अंमलदाराला पथकाने पाठलाग करून रंगेहात पकडलाय। संशयित अंमलदार संदीप डकू गांगोडे याने तक्रारदाराकडे 10,000ची मागणी केली होती, ज्यातील 5,000 रुपये घेण्याचे बुधवारी मध्यरात्री ठरले। लाच स्वीकारताच गांगोडे यांनी पोलीस ठाण्यातील प्रसाधनगृहात धूम ठोकली। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता त्याने ही रक्कम स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये लपवल्याची कबुली दिली। झडतीमध्ये त्याच्याकडे मोबाईल, 755 रुपयांची रोख रक्कम, पांढऱ्या धातूची साखळी आणि गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत। तक्रारदाराने या प्रकरणी मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार वरळी मुंबई येथील पथकाने पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर सापळा रचून ही कारवाई केली। दिवसभर गांगोडे यांचा घराची झडती सुरू होती। पोलीस ठाण्यात झालेल्या या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी सोनवडके, नाशिक।